जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर कोणाचा विजय होणार अशी चर्चा सुरूच असताच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी शिवसेनेचाच विजय होणार असा दावा केला आहे। तुम्ही 10 वर्षापूर्वी आदरणीय सुरेश दादा जैन यांच्या आघाडीवर पाचोरा तालुका पाचोरा नगरपालिकेमध्ये शिवसेनेची नगरपालिकेची निवडणूक लढली आणि त्या जन्मदिनी मी या शहराच्या तमाम मायबाप जनतेला, बांधवांना, भगिनींना ही मागणी केली होती की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं जर मला काही गिफ्ट द्यायचं असेल तर नगरपालिका द्या। आणि त्यावेळेस तब्बल 24 पैकी 19 जागा या पाचोरा नगरपालिकेमध्ये या शहरवासियांनी दिल्या आणि त्याच्यात या 10 वर्षामध्ये या शहराचा बदल आपल्याला देखील पाहायला मिळतो आणि जनतेने देखील या ठिकाणी पाहिला। दुसरा मी निर्धार मेळावा घेतला तो म्हणजे तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठीचा। त्याही वेळेस माझ्या मतदारसंघाच्या जनतेने निर्धार केला, शिवसैनिकांनी निर्धार केला आणि मला तिसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान या ठिकाणी मिळून दिला। आज अत्यंत वेगळी परिस्थिती या मतदारसंघामध्ये। मला वाटतं मी महाराष्ट्रातला पहिला आमदार असेल की मला मागच्या 10-15 वर्षापासूनचे असलेले कटू अनुभव ते लक्षात घेता मी आज पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून माझ्या तमाम शिवसैनिकांचा, हितचिंतकांचा आणि शेतकरी बांधवांचा निर्धार मेळावा घेतला। मला वाटतं किमान 15 ते 20 हजार लोक या ठिकाणी आले आणि आज देखील आम्ही निर्धार केला की या निर्धारातून पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या 100% स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकवायचा असा निर्धार केलेला आहे। मला खात्री आहे की आतापर्यंत 2दा जो निर्धार केला त्याला यश या जनतेच्या, या मतदारसंघातल्या जनतेने दिलं। तेच यश आपल्याला काही दिवसात पाहिलं। लोकवाहिनी मीडिया, नागपूर।